आरक्षण मान खातात, इतरांचं आरक्षण खाल्लं. अहो मी या ठिकाणी या मोर्चेकऱ्याच्या माध्यमातून उघड सांगतोय, जाहीर सांगतोय, तहसीलदार महोदयांच्या माध्यमातून शासनाला सांगतोय, आमचं आरक्षण खाल्लंच नाही, दरोडा टाकलाय, दरोडा. याचं कारण असं की 3 जून 90 पर्यंत तुम्हाला अनुसूचित जातीचा दर्जा नव्हता. अनुसूचित जाती फक्त ज्या धर्मामध्ये अस्पृश्यता आहे, भेदाभेद आहे, उच्चनीचता आहे, हे फक्त हिंदू धर्मात होती, जगामध्ये फक्त हिंदू धर्मात. आणि म्हणून फक्त हिंदू धर्मातले अस्पृश्यच 1950च्या अनुसूचित यादीमध्ये होते. 56ला शीख धर्मियांचा समावेश झाला आणि त्याच्यानंतर व्हीपी सिंगांचं सरकार असताना 3 जून 1990ला तुम्ही एससी झाले. मात्र तोपर्यंत तुम्ही एससी नव्हते. रस्त्यावर बाबासाहेबांचा स्वाभिमान नाव सांगायचं आणि त्याच बाबासाहेबांच्या विरोधी तत्वज्ञानानं कागदावर महार लिहायचं. ही महारकी बौद्ध धर्मामध्ये घालण्याचं काम तथागतांच्या पासून बाबासाहेबांपर्यंत जे बाबासाहेबांनी तथागताला जमलं नाही ते या 150 आण्याने केलं. कारण जेव्हा 3 जून 1990ला अरे स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारा माणूस तोच हे मागाचं पोग असतं. आंबेडकरवादी म्हणजे काय? जातीयवादाच्या विरोधात लढणं. तुम्ही 3 जून 1990ला या देशातला एकही आंबेडकरवादी म्हणणाऱ्या माणसानं या देशाच्या पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये सांगितलं नाही की नाही नवबौद्धांना आरक्षण द्या, त्यांचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करा. असं झालं नाही. आज नवबौद्ध बांधव एससी मध्ये आले 90ला, पण कोणत्या अटीवर आले? पुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नसलेल्या भूमिकेनुसार. कारण त्यांना आम्ही पूर्व आश्रमीचे यश आहोत, अस्पृश्य सिद्ध करावं लागतं. हे बाबासाहेबांच्या विचाराच्या आणि तत्वज्ञानाच्या बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाच्या विरोधातला. आणि म्हणून शहाणपणाच्या आणि स्वाभिमानाच्या गप्पा मांगाला अशा 150 आण्याने मुळीच सांगू नये.